भाजप नेते आशिष देशमुख गाव चलो अभियानाअंतर्गत पाटण सावंगी या गावात आज मुक्कामी असणार आहे। आशिष जी खरं तर आव्हानात्मक आहे। काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांचं गाव, केदार यांचं हे गाव, हे निवडण्यामागचं काही मुख्य कारण? बघा, देशामध्ये प्रत्येकच भाजपाचा कारता कोणा ना कोणा गावामध्ये जाऊन मुक्काम करतोय। 18 असे कार्यक्रम जे आम्हाला देण्यात आले आहे, ज्या माध्यमातून त्या बूथवर काँग्रेसला पराभूत करणं आणि भाजपाला 55-60% मतं मिळून देण्यासाठी हे नक्कीच गाव चलो अभियान यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अब की बार मोदी सरकार, बार बार मोदी सरकार और इस बार 400 पार हा जर नारा जनतेच्या मनामध्ये रुजलेला आहे, तर त्यांची सार्थ अपेक्षा आहे की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत आलं पाहिजे। गाव चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावकऱ्यापर्यंत एक आपुलकीचा संवाद आणि त्या माध्यमातून एक प्रेमाचा वर्षाव गावकऱ्यांकडून आमच्या सर्वांवर होताना दिसतोय। नक्कीच प्रत्येक बूथवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप अजून जास्ती सशक्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल। 18 सूत्री कार्यक्रम आहे संपूर्ण या मुक्कामादरम्यान। त्याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे तो विरोधी पक्षातले किंवा विचारधारेच्या विरुद्ध असलेल्या काही लोकांशी सुद्धा संवाद साधणार आहे। इथे काही जणांशी संवाद साधणार आहे। तसे नक्कीच बघा, इथचे ग्रामपंचायतच्या सरपंच या काँग्रेसच्या जरी असल्या, ठाकरेताई त्यांच्या घरापर्यंत आम्ही जाणार आहे। त्यांना शासनाच्या, केंद्राच्या, राज्याच्या योजना समजून सांगणार आहे आणि त्यांना जर काही मदत अपेक्षित असेल सरकारच्याकडून, भाजपाच्याकडून, तर गावाच्या हितासाठी, येथील गावकऱ्यांच्या जीवन सुसह्य करण्यासाठी आम्ही त्यांचे प्रामाणिक प्रयत्न करू। अशी जी सगळ्यात महत्त्वाचं 2014 म्हणजे मोदींचा जेव्हापासून उदय झाला, देशाचे पंतप्रधान झाले, 2014 मध्ये 12 पैकी 11 जागा भाजपाला होत्या। 2019ला निश्चित कमी झाल्या, पण आतापर्यंत भाजपाचा 100 पैकी 100% निकाल फक्त सावनेर त्याला एक अपवाद राहिलेला आहे। लास्ट फ्रंटियर म्हणता येईल। नाही, 1999 मध्ये इथून भाजपाचा आमदार नक्कीच होता। या सर्व संदर्भामध्ये ज्या पद्धतीची मेहनत आमचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघात करतायत, नक्कीच 2024ची जी येणाऱ्या 7-8 महिन्यातली निवडणूक आहे, इथे भाजपाचं कमळ हे फुललेलं आपल्याला 100% दिसेल। तुम्ही जेव्हा भाजपात जेव्हा आले होते तेव्हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करून आले होते आणि आज काँग्रेसमध्ये मोठा एक धक्का बसलेला आहे। माजी मुख्यमंत्री पक्ष सोडून जात आहे, त्याच्यावर काही प्रतिक्रिया? अरे, फक्त माजी मुख्यमंत्री नाही, थोडे दिवस थांबा, संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही खिळखिळी झालेली दिसेल आणि यासाठी जर प्रमुखता कोणी कारणीभूत असेल तर प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले, त्यांची कार्यशैली, त्यांचा त्यानिमित्ताने जो कारभार आहे त्याला त्रस्त होऊन काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत आणि भाजपाकडे नक्कीच जर ते येण्यास इच्छुक असतील तर आमचे द्वार त्यांच्यासाठी खुले आहेत। 24 तास सोबत बोलल्याबद्दल धन्यवाद। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, पाटण सावंगी, नागपूर।